मुक्ता साळवे, इतिहासाने दडपलेला आवाज. आपण इतिहासात राजे शिकतो, युद्ध शिकतो, पण एक प्रश्न आहे. भारताची पहिली दलित स्त्री लेखिका मुक्ता साळवे या सावित्रीबाई फुले यांची पहिली विद्यार्थिनी आपल्याला का शिकवली जात नाही? मुक्ता साळवे या फक्त लेखिका नव्हत्या, त्या होत्या बंडखोरीचा आवाज. आणि हो, त्या कुणीही नव्हत्या, त्या होत्या लवजी साळवे यांच्या कुटुंबातील तरुणी. लवजी साळवे म्हणजे जातीविरोधात उभा राहिलेला योद्धा, ज्योतिराव फुले यांचे सहकारी, ज्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांना शस्त्र आणि स्वाभिमान दोन्ही दिले. अशाच क्रांतिकारक वातावरणात मुक्ता साळवे या घडल्या. 1855 साल, ज्या काळात दलित स्त्रीला बोलणं तर दूरचं, शाळेच्या उंबरड्यावरही उभं राहू दिलं जात नव्हतं. आणि त्याच काळात मुक्ता साळवे यांनी लेखणी उचलली. त्यांनी मराठी लेख लिहिला आणि विषय होता मांग महारांवर होणारा अन्याय, धर्माच्या नावावर चाललेली गुलामगिरी आणि स्त्रियांना नाकारलेलं शिक्षण. आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला, जर देव हा सगळ्यांचा असेल तर आम्हाला माणूस का मानलं जात नाही? हा लेख छापून आला दीनबंधू या पत्रामध्ये. हा होता भारताच्या इतिहासातील पहिला दलित स्त्रीचा लेख. मग प्रश्न पडतो, हा इतिहास आपल्या पुस्तकामध्ये का नाही? कारण जर मुक्ता साळवे या शिकवल्या गेल्या तर दलित हा पेटतो, तो खोटा इतिहास कोसळतो, स्त्रीवाद भारतात नव्हता हा भ्रम तुटतो आणि ब्राह्मणवादी शिक्षण व्यवस्थेचा मुखवटा हा उतरतो. म्हणून राजे आहेत पुस्तकात, पण प्रश्न विचारणारी दलित मुलगी नाही. लवजी साळवे यांनी हातात शस्त्र दिलं, मुक्ता साळवे यांनी हातात लेखणी घेतली. दोघांचं धैर्य हे एकच होतं, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार. इतिहासात दडपता येतो पण सत्य नाही. मुक्ता साळवे हे नाव नाही, तो अजूनही जिवंत असलेला प्रश्न आहे.